महाराष्ट्र सरकार ने चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी जंगल इलाके में सनफ्लैग लोहे की खदान को मंजूरी दे दी है, जो महाराष्ट्र और देश में जंगलों, बागों और वन्य जीवों के लिए मशहूर है। देश, महाराष्ट्र, विदर्भ और चंद्रपुर जिले के सभी जंगल और वन्यजीव प्रेमी इस लोहे की खदान के खिलाफ है। साथ ही ग्रीन प्लैनेट सोसाइटी के प्रेसिडेंट और केंद्रीय वन और पर्यावरण मंत्रालय के पूर्व सदस्य सुरेश चोपड़े ने मांग की है कि नागरिकों, नेताओं को भी इसका विरोध करना चाहिए। गेल्या 10-12 वर्षापूर्वी अदानी कोळसा खाण ही आपल्याकडे प्रस्तावित होती। चंद्रपूरच्या अगदी जवळ लोहारा येथे आपण नागरिकांनी सर्व NGOंनी विरोध केल्यानंतर ही खाण नाकारण्यात आली। त्यानंतर बफर झोनमध्ये पुन्हा 10 ते 15 वेगवेगळ्या खाणी प्रस्तावित होत्या। त्या पण त्यावेळेस सर्व NGOंनी, काही नागरिकांनी विरोध केला आणि त्याला पण नाकारलं। परंतु आता गेल्या 2019-20 पासून ब्रह्मपुरी फॉरेस्ट डिव्हिजन इथे पुन्हा एक खाण ही प्रस्तावित आहे। ही खाण लोहारात जशी खाण होती त्या प्रकारची पण थोडी छोटी अशी एक खाण जी आहे ती आयरन ओअरसाठी ही प्रस्तावित आहे। आणि महाराष्ट्र सरकारने, वन विभागाने सर्व मंजुऱ्या ज्या आहेत, ज्या लागतात त्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत। आधीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये या लोह खाणीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तिथे इतका विरोध झालेला नाही आहे। आणि असाच जर प्रकार पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर ब्रह्मपुरी या तालुक्यात जर झाला तर या संपूर्ण बफर झोन एरियामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोळसा खाणी आणि या ज्या लोह खाणी आहेत आणि इतरही उद्योग आहेत, प्रस्तावित उद्योग आहेत, ते उद्योग पुन्हा पण येऊ शकतं। म्हणून नागरिकांनी, राजकारणी, इथल्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, संस्थांनी सर्वांनी इथे आंदोलनं, उपोषणं, निवेदनं करण्याची फार गरज आहे। हे जर होऊ शकलं नाही आणि ही जर ब्रह्मपुरी इथली जी लोहार डोंगरी इथली जी सनफ्लॅग कंपनीची जी माईन आहे ही जर आली तर फार प्रचंड मोठं नुकसान इथल्या जंगलाचं, इथल्या वन्यजीवांचं, इथल्या प्रदूषणाचं आणि सर्वांचं नुकसान फार मोठं होणार आहे। आणि म्हणून ही रद्द होण्यात यावी, त्वरित त्याच्यावरती लोकांनी प्रयत्न करावे हे अतिशय आवश्यक आहे। कारण आधीच ब्रह्मपुरी एरिया हा वाघांचा एरिया आहे, वन्यजीवांचा एरिया आहे। इथे आता वाघ मानव संघर्ष फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि विशेषतः ताडोबाच्या संपूर्ण एरियामध्ये, जरी ताडोबाच्या आणि बफरच्या बाहेर असलेलं हे क्षेत्र असेल तरी पण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा ताडोबातल्या एरियामध्ये हा येतो असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजेच एकूण पर्यावरणाचं फार नुकसान, क्लायमेटचं फार मोठं नुकसान, प्रदूषण याच्यामुळे होईल आहे। शेतकरी किंवा तिथल्या लोकांना काही नोकऱ्या इथल्या मिळणार नाही आहे आणि एकूणच फार मोठं नुकसान आपल्या जिल्ह्याचंच नव्हे तर ही जर खाण आली तर विदर्भातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात, महाराष्ट्रातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात। आणि म्हणून ह्या खाणीला प्रचंड विरोध झाला पाहिजे